नाही या वाड्याची राख रांगोळी केलंय तर आबा नाईक नाव नाही लावणार. तू किती आईलास आहे सर? वास्तू जा तुझी जायसून जा. नाना हो नाना जा बायो जायसून जा. नाना मी इंदू. कोण? अहो मी इंदू असय. हे बघा पाणी ठेवलेला हा आता हा शांत निवांत झोपा हा. सरिता काय गो काय झालं? सरिता सरिता काय झालं? झोपच लागत नाही. असं चाळवणी लागली नुसती. दुखत नाही ना? नाही पण काय होता ताच कळणार नाही. मनात भलते सलते विचार येतात. डोळे बंद करून शांत झोप. बरा वाट. डोक्यात काय ना काय सुरू असल्यावर असाच होणार. झोप. ऐकलास? आबा आणि बच्ची काकी काय असतील? बघू. जे असतील ते जर नीट असू दे. तू झोप. हो बघतास काय? टाका जाळून. माझ्या घराची राख केल्यानी, माझ्या संसाराची राख केल्यानी, या वाड्याची पण राख होऊन दी. टाका जाळून. वास्तूची राख होता. पेटा घर अहो तसा येत आता घरा. तिचा मार्ग मोकळा होता. राग होत. थांबवा. अरे थांबवा अवध शेख. थांबवा. थांबवा अवध शेख. थांबवा. आग 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 लागले. अरे अरे दत्ता दत्ता अरे पाणी आणा. अरे पाणी टाका पाणी टाका. अरे अण्णा आग 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 लागली. आग दत्ता अरे दत्ता पाणी घेऊन ये वर. अरे आग लागली. पाणी घेऊन ये वर दत्ता. अरे आग लागली. अरे पाणी आणा. अरे पाणी टाका पाणी टाका. अरे हो आग कशी लागली? आग सरिता तू खालीच थांब. आम्ही बघतो. आग लागली. अण्णा काय असत? अण्णा काय केले? दत्ता अरे दत्ता पाणी घेऊन ये वर. अरे पाणी आणा. अरे पाणी टाका पाणी टाका. अरे आग 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 लागली. आग कोणी केल्यान? कोणी आग लावल्यान? कसला आवाज आहे हा वाड्यातून? दत्तभाऊ आग लागली या. जळता सगळा. माई या जळला. पाणी 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 टाका पाणी. अरे आग लागली. पाणी घेऊन ये वर दत्ता. अरे आग लागली. अरे देवा. बच्ची
काय जातस काय विजवणार असस ही आग कोण नाही विजवू शकत ही आग जळू दे सगळ्याची राख होऊ दे तुझ्या स्वप्नाची राख होता ना बघ ज्या वाड्यात जाऊची स्वप्न बघत होतस ना त्या वाड्याची राख होता ना बघ बच्ची अगो जाऊ दे अगो आपल्या खोया होता तर झाला ही का कसा सोडून चालात या अवदसेमुळे तर सगळं झालेला मी काय केलंस तू फूट कोणी पाडल्या या घरातला सगळा लुटूक बघितलंस ना सगळ्याची राख होईल तुझ्या हातात लागत ना ती फक्त राख माझा घर जळला तुझ्या सगळ्या इच्छा जळताना तुझ्या डोळ्यांनी बघ काय हाताक लागूचा नाही बघ अन्नाच्या आयुष्याची राख होता ना बघ ती राख घे बघ 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 सोड उठ चल चल तू आधी तुझा पण घर जाळीन हा चल सगळ्यांचा वाटोळा होईल चल दीदी एक ना एक दिवस या सगळा होणारच होता नशीब एवढ्यावरच निभावला अजून काय काय बघायचं या वास्तून पूर्वजान काय काय करून या घराचो पायो रचलेलो असत पावित्र्य जपलेला असत पण आता कायच रवला नाही कुळाचार रवलो नाही माणुसकी रवली या वाड्यात कितीतरी जणांची मना दुखावलेली असत कितीतरी जीवांची हाय लागलेली असा वाड्यात आता या सगळा निभावला हा पण पुढे काय वाढवून ठेवलेला हा काय माहित ज्यांच्या घराची राख झालेली हा ना त्यांचे शाप लागलेले असत या वाड्यात
अरे अण्णा बंदूक घेऊन काय चाललंस? काल रातच्या काय झाला हिला माझ्या कानार रघु आबा बच्चे खय असत तेंका कित्याक शोधतस? म्हणजे ती आग तेंच्यानी लायली की काय? खय असत माका काय कल्पना नाही, पण चोंट्याच्या घराकडे जाताना दिसली. मी बघूक नाही पण माझ्या कानार हिला. पण त्याका आली सगळ्यांचं लय पुळको येता, त्याका बघत जरा चौकशीच कर तिची. मी काकानू माणूस की म्हणून आबा काकानी वच्चे माझ्या घराकडे घेऊन गेले मी. हा आता तुम्ही सांगा काय चुकीचं केलंय मी? हा तुम्हीच सांगा. पुढे पुढे त्यांना 2 घास खाऊ खवे म्हणून मी गेलोय आणि परत येऊन बघते तर घरात सगळं पसारो पडलेलो, चिंध्या पडलेले, राखल्याची बाटली उपडी झालेली पण त्याच्यात राखेल नव्हता. का कळलाच नाही नेमका काय घडला आता. मग सकाळी उठल्यावर अण्णांच्या घराची बातमी कळली म्हणून मग काळजी वाटली. ह्या सगळा शांत बसायचं, कुणाला काही बोलायचं नाही. मी आहे ना. हा म्हणून तर तुमच्याकडे गेले ना मी. हा अण्णाचा राग शांत होत नाही तोपर्यंत त्याच्या समोर जाऊ नकोस. पण त्यांचा राग शांत तरी कधी होणार हो? हा होईल. शिकारीला निघालेल्या वाघाच्या तोंडाला रक्त लागायला हवं ना रे. हं? अरे का घाबरतोस? माझ्यावर विश्वास नाही का? नाही हो, तुमच्यावर असा विश्वास माझा. पण तुम्ही त्या वाघाच्या तोंडात रगत लागीत बोललास ना म्हणून. सध्या वच्छे आणि आबा कुठे आहेत? नाही माका नाही माहित. म्हणजे सकाळी मी त्यांना शोधून गेलो होते पण गावभर माका काही सापडले नाहीत होते. तुम्ही जरा तुमच्या परीने बघा ना काही त्यांचा पत्तो लागता काय तो. हा मी काय नाही करू गो. मी काय तुका लय पुळका हा ना त्यांचं. रागाच्या भरात इमानदार रक्ताचे पाठ वाशील इथं. हो इमानदार माझा उष्टा खाणारो माझ्या दुश्मनांका घरात नेऊन पाहुणचार करता. हा होय केला पाहुणचार, पण त्या वच्छेनं तुझ्या विरुद्ध उच्चारलेला एक शब्दही याला आवडला नाही. दोघांना हाताला धरून बाहेर काढलं त्यानं. मला विचारत होता बरोबर केलं ना म्हणून. मी म्हटलं होय बरोबर केलंस. खाल्ल्या मिठाला जागलास. एखाद्या वेळी घरचं कुत्र इमानदारी विसरून मालकाचा चावा घेईल, पण याच्यासारखा इमानदार माणूस जगात मिळणार नाही. मग सांग मला, त्याला गोळी घालणार आहेस? गोळी घातलीस तर इमानदारी या शब्दाची किंमत 0 होईल. काय असा दोघा माका खरंच माहिती नाही. पाताळात असेल थैसून शोधून काढीन. जीव वाचवलास माझं तुम्ही. तुला तुझ्या जीवाची किंमत मोजावी लागेल. म्हणजे हो म्हणजे आजपासून मी सांगतो ते करायचं. मी सांगेल तसंच वागायचं. मंजूर असेल तर ठीक, नाहीतर वाघाच्या तोंडाला तुझं रक्त लागेल.
नाही तुम्ही सांगशात ता करेन मी. हा अगदी इमानदारीन करेन. हा मी नका करू.